नमस्कार मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या उन्हाळी परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रशासकीय चुकीमुळे बीटेकच्या दुसऱ्या आणि 5व्या सेमिस्टरच्या काही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांचे पेपर क्लॅश होत आहेत. तर मित्रांनो, 8 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता बीटेकच्या सर्व शाखांच्या दुसऱ्या सेमिस्टर आणि 5व्या सेमिस्टरच्या परीक्षा एकाच वेळी ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे बॅकलॉग असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 परीक्षा देणे अशक्य झाले आणि त्यांना एक पेपर सक्तीने सोडावा लागला. अनेक विद्यार्थ्यांचे दुसऱ्या सेमिस्टरचे विषय बॅकलॉग होते, तरीही विद्यापीठाने त्यांच्याकडून 5व्या सेमिस्टरचे परीक्षा फॉर्म स्वीकारले आणि फी सुद्धा घेतली. हॉल तिकीटही जारी केले. यामुळे आपण दोन्ही परीक्षा देऊ शकतो अशा भ्रमात विद्यार्थी राहिले. विद्यापीठ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार एटीकेटी नियमानुसार जे विद्यार्थी दुसऱ्या सेमिस्टरमध्ये अनुत्तीर्ण आहेत ते 5व्या सेमिस्टरच्या परीक्षेसाठी पात्र ठरत नाहीत. परंतु विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये अशी कोणतीही यंत्रणा नव्हती जी अपात्र विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वीकारण्यास नकार देईल. हिवाळी परीक्षांचे निकाल उशिरा लागल्यामुळे मागील सेमिस्टरच्या गुणपत्रिका न तपासताच उन्हाळी परीक्षांचे फॉर्म घाईघाईत स्वीकारण्यात आले. त्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला. परीक्षा केंद्रांनी विद्यापीठाशी संपर्क साधल्यानंतर बाधित विद्यार्थ्यांना 5व्या सेमिस्टरच्या पेपरसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांकडून लेखी अर्ज गोळा केले आहेत. शिक्षण तज्ज्ञांच्या मते विद्यापीठाने एकतर वेगवेगळ्या टाइम स्लॉटमध्ये परीक्षा घ्यायला हव्या होत्या किंवा तांत्रिक त्रुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्यास त्यांची परीक्षा फी त्वरित परत करायला हवी होती. मित्रांनो, तुम्ही सुद्धा RTMNU नागपूर युनिव्हर्सिटीचे स्टुडंट असाल तर तुमच्या बाबतीत असं काही प्रकार झाला असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.